चकल्या फार सुंदर झाल्या होत्या, खुसखुशीत, अगदी मला आवडतात तशा. आणि इकडच्या सुद्धा सगळ्यांना मी तो फराळ दिला आणि त्यांनाही खूप आवडला. काय हो सर, तुम्ही आधी का नाही सांगितलं मला? मग तुला टेन्शन कसं आलं असतं? म्हणजे तुम्हाला मला टेन्शन द्यायला आवडतं? नाही, खरं म्हणजे तुझ्या गळ्यात घातलंस ना, ते द्यायला आवडतं मला. खूप छान दिसतंय. थँक्यू सर, पण हा हार. खरं म्हणजे मी हार जेव्हा पाहिला ना, तेव्हाच मला असं वाटलं की तुला तो खूप खोलून दिसेल. म्हणजे आधी तू तो घ्यायला नाही म्हणालीस, पण मग नंतर तू घेतलास आणि गळ्यामध्ये घातलायस आणि तुला खूप छान दिसतोय. थँक्यू सर, पण हार तुम्ही दिलेला नाहीये. काय? तो पण मी जसा हार दिला तसाच आहे हा. हो, पण हा तो हार नाहीये. म्हणजे? सर, हा हार तुमच्या आई साहेबांनी दिला मला. काय? हो सर, त्या इथे आल्या होत्या लक्ष्मीपूजनाला. What? आपलं कॅलेंडर सक्सेसफुल झालं ना, म्हणून माझं कौतुक करायला आल्या होत्या. ओह, अच्छा, दॅट्स ग्रेट. त्यामुळे तुम्ही दिलेला हार अजून ऑफिस मध्येच आहे. हा हार जो मी घातलाय तो तुमच्या आई साहेबांनी दिलाय. पण ग्रेट, आमच्या दोघांची चॉईस एकच आहे, सारखी. तर तुम्ही तिथे एकटेच आहात ना? इथली दिवाळी मिस करताय? खूप मिस करतोय. आणि सगळ्यात जास्त काय मिस करतोय माहितीये? काय सर? तुला. आणि ईशा, I miss you आणि I miss you आणि ईशा. सर, सर. ईशा. छान दिसतीयस. बर, तुझं चालू दे, मी जरा ईशा कुठे गेली बघून येतो. छान साडी दिली आहे निमकरांनी. पुष्पा निमकर. कोण? नमस्कार, मी उद्धव मानकर. माहिरा मॅम, त्यांनी मला तुमचा पत्ता दिला. हो, त्या बोलल्या होत्या. या ना, या या, बसा, मी पाणी आणते. मॅम बोलत होत्या की तुम्ही चकल्या खूप छान बनवता, अगदी कुरकुरीत. हो, आणते हा चवीला. हा हा. घ्या. वाह, फारच टेस्ट. मॅम बरोबर बनवत होत्या. काय आहे, आमच्या ऑफिस मध्ये वाटायच्यात ना, खूप
खूप मोठी ऑर्डर आहे. म्हणजे जवळजवळ 1.5 लाखाची तरी असेल. बाई, एवढी मोठी? पण देईन मी, नक्की करून देईन. तुम्ही आल्याचा चहा खूप छान बनवता असं मी ऐकलं होतं. म्हणजे मायरा मॅम बोलत होत्या. आणते हा, चहा पण करून आणते. हा हा. हो, फोन ना रेंज इथे येत नाही, तिथे दाराजवळ येते. हा नाही नाही, इथं तुमच्या घरी येतच नाहीये. हा, तिकडे मिळेल का? कित्येक वर्ष चकल्या करतेय मी. प्रमाण ना माझ्या आईचं आहे. हो का? हा हा हा. तिच्या पण अशाच व्हायच्या, खुशखुशीत. अच्छा. पण त्या 2 मिनिटात चहा होतोय. हो हो, सावकाश करा. घ्या, चहा घ्या. कळवतो तुम्हाला ऑर्डरचं. हा, हा पक्कड झालाय, एकदम एकदम मस्त झालाय. हो, एकच घोट घेतला. मला ना अर्जंट एक काम आठवलंय. मी निघतो. हा, ऑर्डर तुम्हालाच देणार मी. हा, शुभ दीपावली. शुभ दीपा. चित्रच माणूस आहे, चहा न पिताच गेला. पण असू दे, 1.5 लाखाची ऑर्डर मिळाली मला. शुभ दीपावली. मायराजी, व्यवस्थित वर्क झाला तर तुमचा हा टेंडरचा प्लॅन आहे ना, तो चांगला आहे. पण ना मला जरा झेंडे, पण काय, पण कशाला काढताय तुम्ही? अहो, पण करा की आपला हा प्लॅन वर्क झालाच पाहिजे. मला या प्लॅनची एक बाजू आवडते, पण दुसऱ्या बाजूची जरा काळजी वाटते. कसली काळजी वाटते तुम्हाला? म्हणजे हा प्लॅन व्यवस्थित वर्क झाला तर आपल्याला हवे ते मासे गळायला लागतील, नक्की आहे. पण त्यामुळे आपल्या कंपनीचं नुकसान पण होणार आहे. खरं तर झेंडे, या सगळ्याचा मी विचार केलाय. पण आता ना आपल्याला लांबचा विचार करायला लागणार आहे. म्हणजे झेंडे, आपल्याला जर पुढे काही अचीव करायचं झालं तर आपल्याला आता थोडासा लॉस बेअर करावा लागणार आहे. मला सांगा, जेव्हापासनं ईशा या कंपनीमध्ये आली आहे तेव्हापासून आपल्या डोक्याला किती ताप झालाय. आणि हे वर्षानुवर्ष तसंच राहील जर ईशा इकडे राहिली तर. हे हवंय का आपल्याला? नकोय. सो त्यापेक्षा आपण आता थोडासा लॉस बेअर करूया ना, काय हरकत आहे? काय वाटतंय तुम्हाला? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ईशा. गुड मॉर्निंग. कशी गेली दिवाळी? मस्त. वाव, शॉपिंग केलीस का? नाही गो, मी काहीच शॉपिंग नाही केलं. यू आर सच अ बोर या. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. ऐला सेल्फ सर्व्हिस वाटतं. मग थँक्यू थँक्यू. ते जाऊ दे. तुला माहितीये, जिला गिफ्ट मिळायला पाहिजे होतं तिला मिळालं. मीन्स कुणाला?
मीन्स माझ्या आईला. तुला माहितीये बाबांनी तिला राजनंदिनी साडी गिफ्ट दिली. वाव, ऑसम या. सॉलिड. एक्सक्यूज मी, ईशाजी आपणच का? मी सबनीस. मला विक्रांत सरंजामे सरांना भेटायचं होतं. मला रिसेप्शन मध्ये सांगण्यात आलं की ईशाजींशी बोला. सर ऍक्च्युली विक्रांत सर लंडनला गेले होते का कॉन्फरन्ससाठी. वाटलंच मला, तरीच त्यांचा फोन लागत नव्हता. मला एका टेंडर संदर्भात त्यांच्याशी अर्जंटली बोलायचंय. ते नाही आहेत तर दुसरं कोणाला भेटू शकतो मी? जयदीप सरंजामे आहेत. तर गिव्ह मी अ सेकंड, मी त्यांना विचारते. हॅलो सर, काल आपण जे टेंडर पाठवलं त्या कंपनीतून हेड मॅनेजर मिस्टर सबनीस आलेत. तर आत पाठवू त्यांना? ओके सर. सर तुम्ही आज जाऊ शकता. ओके, थँक्यू. या या या, आय नो. या कमिन सर. हो हो, बघूया. हा, मी करतो तुम्हाला फोन. ओके. हॅलो सर. बसा. मी मनोहर सबनीस, खंडेलवाल कन्स्ट्रक्शन वर्क्सचा हेड मॅनेजर. विक्रांत साहेबांना मी चांगलाच ओळखतो. दरवर्षी तुमचं टेंडर आमच्या कंपनीमध्ये येतं. या वर्षी मात्र गडबड झाली, म्हणून मी स्वतः तुम्हाला भेटायला आलो. गडबड? हो. या वर्षी तुमच्या टेंडरपेक्षा फक्त 1 रुपयानी कमी दुसऱ्या कंपनीचं टेंडर आमच्याकडे आलंय. व्हॉट? येस. फक्त 1 रुपयाने कमी? हो, म्हणून मला संशय आला आणि मी तुम्हाला भेटायला आलो. सर रिलॅक्स. मग आता मी काय करू? मला असं वाटतं तुम्ही इन्क्वायरी करावी. हा फ्रॉड तुमच्या ऑफिसमध्येच कोणीतरी केलाय आणि म्हणूनच हे टेंडर लीक झालंय असं मला वाटतं. तसं विक्रांत साहेबांशी अनेक वर्षांचा स्नेह असल्यामुळे मी तुम्हाला पर्सनली भेटायला आलो. कारण सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मधून टेंडरची अमाऊंट लीक होणं या गोष्टीवरच माझा विश्वास नव्हता. सध्या तरी मी टेंडर रद्द केलाय, पण तुम्ही या गोष्टीवर लक्ष द्यावं असं मला वाटतं. येऊ मी? थँक्यू. यू वेलकम. रॉड. मायरा, सगळ्या स्टाफ मेंबर्सना इमिजिएटली कॉन्फरन्स रूम मध्ये बोलव. लगेच. मायरा. येस सर. आपल्या टेंडरची रक्कम इथे कोणाकोणाला माहिती होती? सर तुम्हाला आणि मला. मग ती लीक कशी झाली? कशी झाली लीक? ओ माय गॉड, रक्कम लीक झाली? सबनीस आले होते त्या कंपनीतून, त्यांनी सांगितलंय मला. सो दिस इज अनबिलिव्हेबल. दादा इथे नसताना या ऑफिसचा इन्चार्ज मी आहे आणि नेमकं त्याच वेळेला हे असं कसं घडलं? कसं घडलं? हो मायरा, मायरा, हे लीक कुठून झालंय हे आपल्याला शोधून काढलंच पाहिजे. बरोबर. कारण माझ्या कारकिर्दीत मला कंपनीवर असा डाग लागलेला अजिबात चालणार नाहीये. सर प्लीज काम डाऊन. हे कुठून लीक झालं हे आपण फाइंड आउट करूया नक्कीच. पण सर आय एम व्हेरी सॉरी, मला स्टाफची चौकशी करावी लागणार आहे.
करावीच लागेल. येस विल डू दॅट. पण मी रिकलेक्ट करायचा प्रयत्न करते. मी ती फाईल तुम्हाला आणून दिली, तुम्ही त्या फाईलवर सिग्नेचर केली आणि मी डिरेक्टली ती पाठवून दिली होती फाईल. सर मी एक कॉपी दिली होती तुम्हाला. ती कॉपी तुम्ही ईशाला दिली होती राईट? मी आणली ती फाईल. घेऊन ये. हो सर. सो आय कांट बिलीव्ह दिस. असं कसं होऊ शकतं? मला नवीन लोकांवर अजिबात भरोसा नाही. सर मला असं वाटतंय त्या फाईलमधनच रक्कम लीक झाली. मॅडम, शहानिशा केल्याशिवाय आपण हे कसं म्हणू शकतो? उगाच विषयाला वेगळं वळण लागू नये म्हणून म्हणतोय. बरोबर आहे तुमचं, बरोबर. यू मला न विचारता आत कशी आलीस? सॉरी सर. इट्स ओके. कुठे ठेवली होतीस ही फाईल? सर घरी ठेवली होती. तू ही फाईल कोणाला दाखवली होतीस? मला मॅम कोणालाच नाही दाखवली. मग फाईल मधली रक्कम लीक कशी होते ईशा? मॅम मला नाही माहिती हो. मी काल जाताना घरी नेली ही फाईल आणि आज येताना आणली. सर म्हणजे या दरम्यान काहीतरी गडबड झाली. आय एम व्हेरी शुअर अबाउट दॅट. ईशा खरं सांग ना, खरं सांग काय केलंयस तू? प्लीज डू नॉट वेस्ट आवर टाइम अँड एनर्जी. व्हॉट हॅव यू डन? मॅम मी खरं तेच सांगतेय. मला खरंच याच्यापेक्षा जास्ती काही माहित नाही. मला वाटतं यात ईशाचा काही दोष नाहीये. नाही, ती चांगली मुलगी आहे. एवढे दिवस आपण ऑफिसमध्ये बघतोय ना तिला. पण टेंडरची रक्कम तर लीक झाली ना परांजपे. ही याच वर्षी झालीये. हो, पण तो दुर्दैवी योगायोग असू शकतो. परांजपे सर, कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये योगायोग घडत नसतात, गोष्टी घडवून आणल्या जातात. सर आय थिंक आपल्याला इन्क्वायरी करायला हवी. युअर राईट मायरा, युअर राईट. मला वाटतं एक ऑफिशियल इन्क्वायरी झालीच पाहिजे. परांजपे आणि वाडकर, मी तुम्हाला दोघांना कमिटीवर नेमतोय. इट्स अ व्हेरी गुड डिसिजन. हे आपल्या कंपनीमध्ये सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स आहेत आणि ट्रस्टवर्दी सुद्धा. तुम्ही दोघांनी ईशाच्या घरी जायचं आणि नीट चौकशी करायची. येस सर. ईशा मॅम, फोन द्या. फोन. जोपर्यंत इन्क्वायरी कंप्लीट होत नाही तोपर्यंत तू कोणालाही कॉल करू शकत नाही. युअर फोन इज कॉन्फिस्केटेड. परांजपे सर, वाडकर मॅम, आय थिंक तुम्ही निघायला हवं. आपल्याला खूप काम करायचं.